आगरी कोळ्यांच्या घरी सुकी मासळी म्हणजे जीव की प्राण. दुपारच्या जेवणाला आणि रात्रीच्या जेवणाला सोडा, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा आम्हाला सुकी मासळी आणि भाकरी लागते. त्याचकरिता जवळची एक जबरदस्त रेसिपी म्हणजे चटणी घेऊन आलेली आहे. आणि जसे की आजकालची मुलं नाश्त्यामध्ये ब्रेड, ऑमलेट, टोस्ट हे सगळे खातात. म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक ट्विस्टवाली ही रेसिपी आहे. एक नाश्त्याचा पदार्थ जवळा ऑमलेट. तर मंडळी अतिशय चविष्ट आणि इंटरेस्टिंग रेसिपी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओला लागणारे सर्व साहित्यांची यादी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. एक मोठी वाटी किंवा 2 छोटे वाटे जवळा घ्यायचा आहे, म्हणजे सुखा जवळा, ज्याला तुम्ही कोलिम सुद्धा म्हणता. स्वच्छपणे पाण्यातनं 2-3 वेळा धुवून काढायचं आहे, कारण वाळवताना बरीचशी घाण वगैरे लागलेली असते. कचरा वगैरे असतो. तर हे सगळं निवडून पाण्यातनं धुवून काढा. आता हे जे जवळं आहे ते आपल्याला तेलावर किंवा नुसतंच भाजून घ्यायचं आहे. तेल म्हणजे साधारण 1 चमचा घेतला तर किंवा मी तर तेल वापरणार नाहीये. पॅनमध्ये लो ते मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. साधारण 10 मिनिटात भाजून होतं कारण जवळं आहे, बारीक आहे, पटकन होतं. छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हा जवळा तुम्ही असंच कुरकुरीत स्नॅक म्हणून सुद्धा खाऊ शकता, जे आम्ही लहानपणी करायचो. आजकाल कोणी करत नाही, पण तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. हे बघा, छान जवळा भाजून झालेला आहे. थंड झाल्यानंतर बरणीमध्ये पॅक करून ठेवा. जेव्हा लागेल तेव्हा काढा आणि याची चटणी बनवू शकता. तर चटणीसाठी आत्ता लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते. भाजून झाल्यानंतर एका वाडग्यामध्ये किंवा बोलमध्ये काढून ठेवा आणि चटणीसाठी इथे आपल्याला 1 कांदा घ्यायचा आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. बारीक चॉप करून घ्या. चॉपरमध्ये किंवा बारीक तुम्ही सुरीने सुद्धा कापून घेऊ शकता. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा आपण घालणार आहोत. कोथिंबीर नंतर घालतोय कारण आपण एकदम पेस्ट नकोय. हे सगळं झाल्यानंतर हा मसाला आपल्याला तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचा आहे. तर त्यासाठी साधारण फक्त 1 ते दीड चमचाच तेल घ्यायचं आहे. जास्तीचं तेल वापरायचं नाहीये. फोडणी-बिडणीमध्ये याच्यात काहीच घालायचं नाहीये. आता जो मसाला आपण तयार केलाय तोच फक्त तेलावर छानपैकी परतून घ्यायचा आहे. कारण चटणी आपल्याला 5-6 दिवस टिकणारी चटणी बनवायची आहे. म्हणून चांगलीपैकी भाजून घ्या आणि इतपत भाजून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत भाजलेला जवळा आणि याच्यामध्ये फक्त आता आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. मीठ थोडंसं कमी घाला कारण सुकी मासळी ऑलरेडी खारी असते आणि 1 चमचा सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला. बस. मिक्स करा आणि मस्त आठवड्याभर टिकणारी आपली जवळा चटणी तयार आहे. जर तुम्ही प्रवास करत असाल, तर ही चटणी नक्कीच सोबत घेऊन जा. आरामात आठवड्याभर टिकते आणि काय जबरदस्त लागते. पण जसे की आज आपण ट्विस्ट म्हणून ऑमलेट बनवणार आहोत. तर 3 अंडी घ्यायची आहेत आपल्याला आणि छानपैकी फेटून घ्यायचे आहेत. फोकनी फेटून घेऊ शकतात. जर तुमच्याकडे बीटर असेल, तर बीटरचा वापर करा. कारण चांगलंच फेस आलं पाहिजे, इतपत आपल्याला बीट करून घ्यायचं आहे. कारण ऑमलेट आहे, एकदम हलकासा ऑमलेट बनवायचा आहे. चवीपुरतं मीठ घाला आणि बीटरनी बीट करून घ्या. नवीन जे फॉलोवर्स आहेत आपले, त्यांनी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वाजवा, म्हणजे सगळे नवीन रेसिपीजचे अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तर इथे बघा, छान असं फ्लफी झालेलं आहे. आता वरून फक्त थोडंसं बटर घालायचं आहे. ऑमलेट आहे म्हणून बटर वापरतोय, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता. गॅस फ्लेम एकदम लोवर ठेवायचं आहे. अंडं पसरून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ शिजवायचं आहे. आता इथे जो आपण मसाला वापरला होता ना, जवळ्यामध्ये सिम्पली स्वादिष्ट मसाला, ते मसाले जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचे असतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व डिटेल्स दिलेले आहेत. WhatsApp नंबर दिलेला आहे. ते फक्त तुम्हाला WhatsApp मेसेज करायचं आहे. वरून फक्त आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. झाकण देऊन साधारण 2 ते 3 मिनिटं शिजवायचं आहे. जवळा ऑलरेडी शिजलेला आहे म्हणून जास्ती शिजवू नका. करपून देऊ नका. ऑमलेटला काही जास्ती वेळ लागत नाही आणि इथे बघा मंडळी, मस्त आपला जवळा ऑमलेट तयार आहे. एकदा तरी नक्कीच करून बघा. तुम्हाला आवडेल याची खात्री आहे. भाकरीसोबत खाऊ शकता. जर नसेल तर नाही भाकरी खाल्ली तरीही चालेल. तर मंडळी नॉन खाणाऱ्यांसाठी एक नवीन नाश्त्याची रेसिपी दाखवली आहे. नक्कीच ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून मला कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच सिम्पली स्वादिष्टला फॉलो करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील.